हॅलो स्टुडंट. आयोगाने 14 फेबला 14 फेबला आयोगाने एक नोटिफिकेशन दिलेलं होतं. त्या नोटिफिकेशनमध्ये ॲग्री आणि फॉरेस्ट MPSCमधनं सोबत इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे आहेत यांच्या जी काही परीक्षा होते याच्या पूर्ण जे काही पद भरले जातात या सगळ्या पदांच्या बाबतीत त्यांनी संक्षिप्त जे काही असेल एकदम तपशील त्यांनी दिलेला होता. मग त्यामध्ये त्यांना पेमेंट किती असेल, पोस्टिंग कुठं असणार आहे, पूर्वपरीक्षा कुठल्या सेंटरवरती होणार, मेन्स कुठे होणार, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, इन्फॉर्मेशन कशी भरायची, ह्या सगळा माहिती डिटेल त्यांनी दिलेली होती. बघा आता जर एवढं सगळं डिक्लेअर करून पण काही जर विद्यार्थी फक्त एवढी नाममात्र फॉर्मॅलिटीचं जर वेट करत असतील की ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचा, याच्या अगोदरचा पिरियड जर तुम्ही पाहिला ॲग्री MPSCचा 16, 17, 18 इथपर्यंत ह्या गोष्टी काहीच कळायच्या नाहीत. ठीक आहे, यू आर दॅट मच ऑफ लकी. तुम्ही खूप लकी आहेत की आयोग इतक्या स्पष्टतेनं प्रत्येक गोष्ट करते, प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत देते. मागणीपत्र आलं का, गेलं का, किती जागा आहेत, कधी होणार आहेत, काय होणार आहे, सगळं डिटेल. याच्यापूर्वी असं नव्हतं. म्हणून जे होतं ते फॉर्च्युनेट समजा आणि एकदम साधारण फॉर्मॅलिटी जी आहे याचा वेट नका करू. तुम्ही वेट करण्यामध्ये जर वेळ जर दौडवला ना तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर कधी फेकले जाल हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर होत आहेत तर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे त्या अकॉर्डिंगली बघा. याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो मुद्दा आज तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली तुमच्या प्लॅनिंगला ही गोष्ट हेल्पफुल ठरणार आहे. बरोबर की प्रिलिम्सचा जो निकाल आयोग डिक्लेअर करत असतं हे कोणत्या बेसिसवरती करतं, प्रिलिम्सला मेन्ससाठी किती विद्यार्थी क्वालिफाय करतं, रिझर्वेशन कसं असतं, रिझर्वेशनचा कॅन्डिडेट ओपनमध्ये कधी जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. एक्झॅक्टली 12 पटच विद्यार्थी राहतात का तो रेशो वाढतो, वाढला तर कसा लागतो, ओपनचा कट ऑफ कसा लावला जातो, कॅटेगरीचा कट ऑफ कसा लावला जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. ठीक आहे, बघा 1 बाय 1 ही जी PDF आयोगाने केलेली होती त्यामधलंच हे PPT मी घेतलेली आहे. याची PDF आपल्या PK ॲग्री अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. प्रत्येक मुद्द्यामध्ये काय बघा, आता पहिला जो पॉईंट सांगितला त्यांनी पूर्व परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने जाहीर केला जाणार आहे याच्यामध्ये बघा कशा गोष्टी त्यांनी क्लॅरिफाय केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट स्पष्टतेने आयोगाने सांगितलेली आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं की प्रत्येक कॅटेगरी वाईज आम्ही वेगळ्या कट ऑफ लागणार. याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. प्रत्येक कुठलीही एक्झाम बघा त्याला रिझर्वेशन कन्सिडर करूनच निकाल आयोगाकडून डिस्प्ले केला जातो. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. याच्या अपाट काही गोष्टी राहतात त्या काळजीपूर्वक लक्ष ठेवा. मला काय सांगायचं, आता जे काही मेन्ससाठी विद्यार्थी क्वालिफाय होतात हे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील असं यांचं म्हणणं आहे. आता हे 12 पट घेताना परत निश्चित केले जाईल. तदनंतर दुसऱ्या टप्प्यात आरक्षित जे काही कॅन्डिडेट असतील पदासाठी 12 पट उमेदवार उपलब्ध होण्याची निश्चिती करण्यासाठी जरुरीप्रमाणे सीमारेषा खाली ओढली जाईल. आता याचा अर्थ काय हे तुम्हाला समजून सांगतो, शांततेत लक्ष द्या. चर्चा सध्या अशी आहे की येणारी ॲडव्हर्टाइजमेंट जी ॲग्रिकल्चरची ही 270+ जागांची येईल. ठीक आहे, आता यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 12 पट विद्यार्थी घेणार आहे. अशानुसार जर काउंट जर केलं आपण 3240 विद्यार्थी होतील. बरोबर, इंटू 12 12 पट विद्यार्थी घेणार 3240. ॲक्च्युअलमध्ये हा रेशो 13 आणि 14 पर्यंत कसा जातो हे तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा ह्या 270 पैकी अगोदर जो कट ऑफ लागत असतो ओपनचा कट ऑफ कसा लावतात लक्ष ठेवा. या 270 पैकी काही जागा मी एक्झाम्पल घेतोय, काही जागा ओपन कॅटेगरीसाठी असतील. फॉर एक्झाम्पल 100 कन्सिडर करा. सुरुवातीला कट ऑफ लावते वेळेस ओपनचा कट ऑफ अगोदर डिक्लेअर केला जातो म्हणजे त्यांचे कॅल्क्युलेशन करताना ते जज करतात. ठीक आहे, आता एका जागेसाठी 12 तर हे होतील ओपनचे 1200 कॅन्डिडेट. राईट, आता जेवढ्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिलेली असेल हे सिरियली सगळे 1200 विद्यार्थी अगोदर शॉर्टलिस्ट केले जातात. ठीक आहे, आता हा 1200व्या नंबरचा जो कॅन्डिडेट असेल हा राहील इथे. याचे जे काही मार्क्स राहतील हे मार्क्स म्हणजे झाला ओपनचा कट ऑफ. राईट, 1200वा जो विद्यार्थी असेल हे मार्क्स झाले ओपनचा कॅन्डिडेट झाला तो. राईट, तो झाला ओपनचा कट ऑफ. आता इथून पुढं जेवढे कॅन्डिडेट वरती असतील त्या सगळ्यांनी ओपनचा कट ऑफ काढला असं कन्सिडर केल्या जातं. राईट, आता बघा या 1200 मध्ये आता जसे आपण या 100 कन्सिडर केल्या होऊ शकतं SC ST कॅटेगरी OBC कॅटेगरीच्या काही जागा त्याच्यामध्ये राहतील, ऑब्वियसली राहणार. मग ह्या जागेसाठी सुद्धा अशा 12 प्रमाणे कॅन्डिडेट घ्यावे लागतील. मग तसे 12 प्रमाणे कॅन्डिडेट सगळेच्या सगळेच त्यांना ह्या कट ऑफमध्ये भेटतील असं नाही. समजते, लाईव्ह लेक्चर नाहीये. लाईव्ह जर असलं असतं तुम्हाला आणखी क्लॅरिफाय केलं असतं. ठीक आहे, समजतं. हे सुरुवातीला फक्त 1200 शॉर्टलिस्ट केले. आता असं होऊ शकतं
की एस टी कॅटेगरीचे एका जागेसाठी 12 जण घ्यायचे, पण वरती असणारे सगळेच एस टी कॅटेगरीचे असतील असं नाही, 1200 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतील. मग होऊ शकतं काही एस टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट 12 पट कंप्लीट होण्यासाठी कमी पडतील. मग अशा केसेसमध्ये एस टी कॅटेगरीचे 12 कॅन्डिडेट मिळवण्यासाठी एका जागेसाठी त्यांना खाली यावं लागणार आहे, कारण वरती एका जागेसाठी 12 जण भेटलेले नाहीत, राईट. म्हणून कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा ओपनपेक्षा कमी लागत असतो, राईट. दिस इज द रिझन बिहाइंड दिस. ठीक आहे, हे कारण आहे की कॅटेगरीचा कट ऑफ का बरं कमी लागत असतो, कारण तेवढ्या पट विद्यार्थी मिळवण्यासाठी तेवढे विद्यार्थी घ्यावे लागतात, बरोबर. मग दुसऱ्या फेजमध्ये काय केलं जाणार आहे, हे 12 विद्यार्थी कॅटेगरी वाईज मिळवण्यासाठी आयोग जे असेल त्यांचा जी ही सीमारेषा जी होती ही आणखी खाली ओढल्या जाईल. कुठपर्यंत, जिथपर्यंत प्रत्येक कॅटेगरीसाठी एका जागेसाठी 12 विद्यार्थी भेटत नाहीत तोपर्यंत. मला असं वाटतं की हा पॉईंट आता तुम्हाला अतिशय क्लिअरपणे समजलेला असेल की 12 पट विद्यार्थी कसे घेतात, कॅटेगरीचा कट ऑफ कमी का लागतो, ओपनचा जास्त का लागतो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, राईट. आता बघा ॲक्च्युअलमध्ये हे 12 पट राहतात का, काही पर्सेंटेज वाढतं, डेफिनेटली हे पर्सेंटेज वाढतं. सर कसं वाढतं ते सांगा. बघा आता मी तुम्हाला सांगितलं ओपनचा हा 1200वा कॅन्डिडेट आपण ही इथं डेडलाईन केलेली होती, हा झाला 1200वा कॅन्डिडेट. जसा MCRचा रिझल्ट लागतो, तुम्ही जर MCRचा रिझल्ट जर ऑब्झर्व जर केला ना, तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं बरेचसे कॅन्डिडेट 70.12%, ठीक आहे, असे 10, 15, 20, 25 कॅन्डिडेट तेवढ्याच मार्क्स होती राहतात. मग एवढ्या लिमिटेड स्पर्धेसाठी जर एका मार्क्सवरती एवढे विद्यार्थी राहत असतील तर ॲग्री MPSCला आत्तापर्यंत पास आऊट झालेले सगळे विद्यार्थी पेपर देतात. म्हणजे काय होतं, ह्या जे इथं जी आपण डेडलाईन केलेली होती ह्या डेडलाईनवरती तेवढ्याच मार्कवरती, जेवढा आपण ओपनचा कट ऑफ ठरवणार होतो तेवढ्याच मार्क्सवरती खूप सारे कॅन्डिडेट राहतात. मग यांना तर सोडता येणार नाही. म्हणून काय होतं, हा रेशो जो असतो हा 13, 14 आणि 15 पर्यंत सुद्धा जातो, कारण त्यांना सोडता येत नाही. असा प्रत्येक कॅटेगरीच्या बाबतीत होतं, प्रत्येक याच्या बाबतीत असं शॉर्टलिस्ट करताना होतं. मग आयोगाला ते सुद्धा कॅन्डिडेट घ्यावे लागतात. म्हणून हा जो ओरिजिनल जरी 12 पट दिसत असेल, 12 पटने कन्सिडर केलं तरी खूप सारे कॅन्डिडेट होतात, पण इन रियालिटी हा कट ऑफ खाली येत असतो. आणि हे 12 पट मिळवण्यासाठी हे जे लास्टचा जो कॅन्डिडेट असतो याला सुद्धा सोडता येत नाही. एकाच मार्कवरती जेवढे असतील लास्टचा कॅन्डिडेट त्या सगळ्यांना घ्यावं लागतं. मला असं वाटतं की आता तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल. काळजी नका करू, समजलं जरी नसेल तरी कमेंटमध्ये विचारा, मी इथे तुम्हाला आन्सर देईल. ठीक आहे, चलो. एवढं क्लिअर झालं या मुद्द्यातून. दुसरा पॉईंट बघा, हा या पॉईंटमध्ये असं सांगायचं आहे की जे विद्यार्थी ज्या कॅटेगरीचा कट ऑफ काढतील ते त्याच कॅटेगरीसाठी इलिजिबल ठरवल्या जातील. याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी. आता फॉरेस्ट MPSCसाठी जे काही फॉरेस्ट ग्रॅज्युएट्स आहेत महाराष्ट्रातले यांना काही आरक्षण त्यांनी रिझर्व केलेलं आहे, बरोबर. मग आता फॉरेस्ट MPSCमध्ये जे फॉरेस्ट ग्रॅज्युएट्स असतात यांच्यासाठी रिझर्वेशन आहे, बरोबर. मग जे विद्यार्थी त्या रिझर्वेशनचा बेनिफिट घेऊन मेन्ससाठी बसतील, फायनल रिझल्ट कन्सिडर करताना त्या विद्यार्थ्यांना त्याच रिझर्वेशनमधनं काउंट केलं जातं. परत एकदा समजून सांगतो. आता जे काही फॉरेस्ट ग्रॅज्युएट्स असतील यांना फॉरेस्ट MPSCमध्ये रिझर्वेशन आहे काही पर्सेंटेजमध्ये. मग जो विद्यार्थी ह्या रिझर्वेशनचा बेनिफिट घेऊन मेन्स परीक्षा पास होणार आहे तर त्या विद्यार्थ्याला पोस्ट देते वेळेस सुद्धा त्या रिझर्वेशनसाठी जेवढ्या जागा आरक्षित आहेत तेवढ्यांसाठीच फक्त त्याचा विचार केला जाणार आहे, बरं. असं बऱ्याच विद्यार्थ्यांसगळं मागच्या जागेमध्ये झालं. म्हणजे थोडक्यात आयोगाला काय म्हणायचं आहे, तुम्ही ज्या गोष्टीचा बेनिफिट घेताय त्याच गोष्टीसाठी तुम्हाला शेवटपर्यंत कन्सिडर केले जाणार आहे. तुम्ही जर ओपनचा कट ऑफ काढला तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. तुम्ही जर कॅटेगरीचा कट ऑफ काढला तर त्या फायनल जागा फायनल सिलेक्शन करतानाच तुम्हाला कॅटेगरीमध्येच काउंट केले जाणार आहे. हे थोडक्यात आयोगाला इथं सांगायचं आहे. क्लिअर, चलो. हां, हे बघा, मुख्य परीक्षा प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त संबंधित आरक्षित पदासाठी पात्र असतील. ठीक आहे, ज्याच्यामधून तुम्ही कट ऑफ काढला त्याच्यासाठी तुम्ही पात्र असणार. आणखी मुख्य परीक्षेचा रिझल्ट आयोगाच्या संकेतस्थळावरती डिस्प्ले केला जाणार आहे. या पॉईंटमध्ये त्यांना असं सांगायचं आहे की आम्ही वेबसाईटवरती तर टाकणारच आहेत, सोबत हा रिझल्ट तुम्ही जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचा देणार आहेत आयोगाचा फॉर्म भरते वेळेस किंवा प्रिलिमचा फॉर्म देते वेळेस त्याच्यावरती सुद्धा आम्ही मेसेज करून सांगणार आहे. पण त्यांनी पुढे ही गोष्ट क्लिअर केलेली आहे, एखादा विद्यार्थी असा क्लेम नाही करू शकत की मला मेसेज भेटला नाही. आयोगाचं म्हणणं आहे आम्ही ही जी काही फॅसिलिटी देतो ही आमच्या साईडने तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हाइड केली जाणार आहे. तुम्ही त्यावेळेला आयोगावरती ब्लेम नाही करू शकत की मला मेसेजच नाही आला, बरोबर. माझा फोन पाण्यात पडला,
तिचा फोन येणार होता म्हणून बंद करून ठेवला, त्याचा फोन येणार होता म्हणून बंद करून ठेवला, हे रिझन तिथं चालणार नाहीत. पाण्यात पडला होता, सिम खराब झालं, रिचार्ज नव्हतं, हे रिझन आयोग ऐकून घेणार नाही. आयोगाचं आणखी स्पष्ट म्हणणं आहे की जो आम्ही वेबसाईटवरती रिझल्ट डिस्प्ले केलेला आहे तो रिझल्ट आम्ही फायनल समजणार. ठीक आहे. हे बघा, लघु संदेशाद्वारे खतरनाक शब्द आहेत आयोगाचे. जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला तो मेसेज येऊन जाणार आहे, तुम्ही जर रेंजमध्ये असाल तर. हां हां ह्या पॉईंटमध्ये काय सांगायचं बघा, जसे आपण ग्रॅज्युएशन असताना लाड करतो, ग्रॅज्युएशनला असताना तुमचा आपला जर सब्जेक्ट 1-2 मार्कने राहिला तर आपण रिचेकिंगला टाकतो. आपल्याला एक आशा असते की बाबा कोणीतरी नवीन येईल, आपला पेपर काढून देईल. तसे लाड इथं पुरवल्या जाणार नाहीत. ठीक आहे. प्रिलिम्सची जी काही उत्तरपत्रिका आहे, मुख्य परीक्षा प्रवेशासाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांची उत्तरपत्रिकांची फेर तपासणी केली जाणार नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझे एवढे बरोबर होते, मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी चुकीचं दिले. नो, जो रिझल्ट लागला तो फायनल. बरोबर. कोणत्याच प्रकारची अभिवेदनावर कार्यवाही सुद्धा केली जाणार नाही. रिचेकिंग तुमच्या प्रिलिम्सच्या पेपरची होणार नाही. यस, हे एवढे संबंधित मुद्दे होते. याच्यामध्ये तुम्हाला 12 पटीचा जो मुद्दा होता हा मला चांगल्या पद्धतीने समजून सांगायचा होता. सोबत म्हणून मला इथं एक आणखी गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला सांगायची की मार्क्स घेताना ना झपकावून मार्क्स घ्या. ठीक आहे. मार्क्स प्रिलिम्सला घेताना कसे घ्यायचे, झपकावून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बेनिफिट आपल्याला भेटला पाहिजे. ठीक आहे. चलो, याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा हे जे काही नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत या नंबर्सवरती, हा जो नंबर आहे हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे 9518378529, याच्यावरती तुम्ही कॉल करून फक्त याच्या बाबतीत जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. राईट. आणखी त्या तपशीलमध्ये आयोगाने बरेच मुद्दे दिलेले आहेत. असे आपण प्रत्येक लेक्चर सिरीजमध्ये आपण हे मुद्दे कव्हर करणार आहोत. सध्याचं इथंच थांबतो. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट.